नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, जर तुमच्याही आयुष्यामध्ये धनाशी संबंधित काही समस्या असतील तर काही उपाय हे नक्कीच करावेत, ज्यामुळे तुमच्या या समस्या समूळपणे नष्ट होऊ शकतील। तुमच्या घराचा दरवाजा हा ऊर्जेचा मुख्य स्रोत असतो। तिथूनच दोन्ही प्रकारची ऊर्जा म्हणजेच नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवेश करते। नकारात्मक ऊर्जेमुळे तुमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येऊ शकतात, जसं की धनहानी होऊ शकते, आरोग्याशी संबंधित समस्या देखील निर्माण होऊ शकतात। त्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरापासून दूर ठेवण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जेचा घरामध्ये प्रवेश होण्यासाठी काही नियम आज आम्ही सांगणार आहोत, तर त्याचं पालन आपण अवश्य करावं। घराच्या मुख्य दरवाजावरती तांब्याच्या सूर्याची प्रतिकृती लावणं हे अत्यंत शुभ मानलं जातं। त्यामुळे तुमच्या घरातील पैशांशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर होतील। घरामध्ये तुमच्या एक प्रकारचं सकारात्मक वातावरण राहील आणि सोबतच आरोग्याच्या समस्या देखील कायमच्या नाहीशा होतील। त्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती गणपतीची मूर्ती लावणं हे अत्यंत शुभ मानलं जातं। गणपतीला विघ्नहर्ता देखील म्हणतात। जर तुमच्या दरवाजावरती गणपतीची मूर्ती असेल तर तुमच्यावरती येणारं प्रत्येक संकट हे दरवाजातूनच माघारी फिरतं आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीही पैशांची कमतरता भासत नाही। त्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ शमीचं झाड लावणं हे देखील शुभ लक्षण मानलं जातं। या झाडामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते आणि आयुष्यामध्ये तुम्हाला कधीही पैशांची अडचण भासत नाही। त्यानंतर स्वस्तिकच्या चिन्हाला एक अनन्यसाधारण महत्त्व आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये आहे। स्वस्तिकचं चिन्ह हे शुभ मानलं जातं। घराच्या मुख्य दरवाजाला स्वस्तिकचं चिन्ह लावल्यास घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते। घरावरती येणारं प्रत्येक संकट दूर होतं असं मानलं जातं। तर मग आता या झाल्या चांगल्या गोष्टी, परंतु काही चुका या आपण कधीही करू नयेत। तर घराच्या मुख्य दरवाजाजवळ कधीच चप्पल, बूट सोडू नका। घराचा मुख्य दरवाजा जिथे आहे तिथे भाग हा कधीच अंधारामध्ये ठेवू नका। घराच्या दरवाजावरती बल्ब लावा, तसेच घराच्या मुख्य दरवाजाजवळ कधीच कचऱ्याची बादली ठेवू नका। त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते। तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीने तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती या वस्तू जर आपण लावल्यात तर याचा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सकारात्मक परिणाम जाणवायला मिळेल आणि जर तुमच्यावरती कर्ज असेल तर एका झटक्यात त्या कर्जापासून तुमची मुक्ती होईल। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।